नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. प्रदीपच्या सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा होणार आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा धक्का हा कलाला बसणार आहे. आता ते रहस्य नक्की कुठलं हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर खूप दिवस झालेले असतात, प्रदीप हा घरी आलेला नसतो. त्यामुळे कलाच्या मनात विचार येतो की बाबा घरी का येत नाही आणि बाबा एवढ्या वेळ बाहेर कुठे राहतात. त्यामुळे ती सरोजला विचारते की सरोज मॅडम, बाबा घरी कधी येणार आहे. तेव्हा सरोजला कलाचा राग येतो आणि ती कलावर ओरडते. कलाला ती म्हणत असते की तुला काय करायचं नसतं उचापती, आणि वाटत असेल तर त्यांना जाऊन विचार, मला नको विचारूस, असं सरोजने फाटकन बोलून दिलेलं असतं. आता कला त्या गोष्टीचा विचार करते की मी तर फक्त बाबा कधी येणार आहे एवढं विचारलं होतं, तरी सरोज मॅडम बाबांचं नाव घेतल्यावर एवढ्या का चिडल्या. ह्या दोघांच्या नात्यामध्ये असा काय प्रॉब्लेम आहे की हे दोघंही एकमेकांपासून एवढे लांब राहतात. दोघांना मी कधी एकमेकांशी बोलतानाही बघितलेलं नाहीये. ह्या दोघांच्या नात्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. परंतु ह्या दोघांनी एकत्र पण यायला हवं, आणि जर मला या दोघांना एकत्र आणायचं असेल तर यांच्या नात्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे हे मला शोधून काढायला हवं. कलाला त्या दोघांमध्ये असलेला प्रॉब्लेम शोधून काढायचा असतो, कारण कलाला सरोजला आणि प्रदीपला एकत्र आणायचं असतं. तिला सर्व घराला बांधून ठेवायचं असतं. आणि आता हे प्रकरण नक्की काय आहे, ह्या प्रकरणाच्या आता तिला खोलात शिरायचं असतं. कला अद्वैतसोबत बोलायचं ठरवते. कला अद्वैतला विचारते की अद्वैत, मला एका गोष्टीचा प्रश्न पडलाय की बाबा इतके दिवस बाहेर कुठे राहतात आणि सरोज मॅडममध्ये आणि बाबांमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे. आता कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैत तिच्यावर फार चिडतो आणि अद्वैत तिला म्हणतो की तुला काय घेणं आहे आणि तू कशाला ह्या सगळ्या गोष्टी विचारतीयस मला. हे बघ, माझ्या बाबामध्ये माझ्या आईमध्ये जो काही प्रॉब्लेम असेल ना तो त्यांच्यापर्यंत राहू दे, तुला त्याच्या खोलात शिरण्याची काही गरज नाहीये. आता कलाला काय करावं तेच कळत नसतं, कारण सरोजला ती डायरेक्ट विचारू शकत नसते आणि अद्वैतने तिला पहिल्याच बोलण्यात सांगितलेलं असतं की तू तुझ्या लिमिटमध्ये राहा आणि या प्रकरणाच्या जास्त खोलात शिरू नकोत. तर कलाला याबद्दल आता जास्तच उत्सुकता लागलेली असते की नक्की या दोघांमध्ये प्रॉब्लेम तरी काय आहे. त्यानंतर एक दिवस प्रदीप हा घरी आलेला असतो आणि कला प्रदीपच्या आणि सरोजच्या रूमची साफसफाई करत असते. त्याचवेळी एका ड्रॉवरवर एक लॉकेट ठेवलेलं असतं. आता कला ते लॉकेट बघते आणि जेव्हा ते लॉकेट उघडून बघते तेव्हा कलाला मोठा धक्का बसतो, कारण त्या लॉकेटमध्ये एका बाईचा फोटो असतो आणि ती बाई कलाने आतापर्यंत कधीच बघितलेली नसते. कला विचार करू लागते की ही बाई नक्की कोण आहे. म्हणजे आत्तापर्यंत एवढे दिवस झाले मला या घरात येऊन, परंतु अजूनपर्यंत अशी बाई कोणी घरामध्ये आली नाही. आणि आमच्या लग्नामध्ये एवढे पाहुणे आले होते, मला पाहुण्यांमध्ये सुद्धा असं कोणी दिसलं नाही. मग प्रदीप सरांच्या लॉकेटमध्ये हा फोटो आला कुठून आणि ही बाई नक्की आहे तरी कोण. ह्या बाईचा आणि प्रदीप सरांचा नक्की संबंध काय. तर कला आता बाबांना विचारण्यासाठी जात असते की हा फोटो नक्की कोणाचा आहे. कला जेव्हा त्यांच्याकडे येते तेव्हा प्रदीप हा फोनवर बोलत असतो आणि प्रदीप त्यावेळी पोलिसांशी बोलत असतो आणि त्या मुलीचा शोध लागला की नाही हे विचारत असतो. जेव्हा प्रदीप फोन ठेवतो तेव्हा कला प्रदीपला विचारते की बाबा, मला सांगा की हे लॉकेट तुमचंच आहे ना. तेव्हा प्रदीप म्हणतो की हो, माझंच आहे. कला म्हणते की बाबा, मग या लॉकेटमध्ये जी बाई आहे ती कोण आहे आणि तिचा फोटो तुमच्या लॉकेटमध्ये कसा काय. आता कलाचे हे प्रश्न ऐकून प्रदीप थोडा घाबरलेलाच असतो. कला आता प्रदीपला म्हणते की बाबा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मला खऱ्या खऱ्या सांगाव्याच लागतील. प्रदीप म्हणतो की कला, जेव्हापासून तू या घरात सून म्हणून आली आहेस तेव्हापासून मी तुला बघतोय, तुझा स्वभाव बघतोय, तुझं वागणं बघतोय, आणि मी तुला कधी सून मानलंच नाही. मी तर तुला माझ्या मुलीसारखंच मानतो. या लॉकेटमधली बाई कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे ना. ठीक आहे, मी तुला सांगेल, परंतु तू ही गोष्ट अद्वैतला सांगायची नाहीस. त्याला म्हणते की ठीक आहे बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तुमचं एवढी मोठी गोष्ट मला सांगणार आहात तर मीही कोणाला काहीही बोलणार नाही. मी सुद्धा माझ्या मनातच ठेवेल, परंतु जे काही आहे ते मला खरं खरं सांगा. तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे मला सांगा. नक्कीच मी काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेल. प्रदीप कलाला म्हणत असतो की कला बेटा, खरं तर माझ्या भूतकाळात माझ्याकडनं खूप मोठी चूक होऊन गेली आहे. आता मात्र कला घाबरलेली असते. प्रदीप कलाला म्हणतो की इतके वर्ष मी ही गोष्ट लपून ठेवली होती, परंतु आता माझ्या मनाची खूप घुसमट होतीये आणि या घरात कोणाला सांगावं हाही मला मोठा प्रश्न पडलेला होता. पण मी जर तुला सांगितलं तर माझ्या मनावरचं ओझं नक्कीच खाली होईल, मला माहितीये. मी एकदा कामानिमित्त बाहेर गेलो होतो तेव्हा गायत्री नावाच्या एका मुलीशी माझं प्रेम झालं होतं. आता त्याच प्रेमातून ती गायत्री प्रेग्नंट राहिली होती
मला फार भीती वाटत होती, कारण त्यावेळी सरोजला मी धोका देतो याचं मला गिल्टही होतं. आणि मी त्या मुलीसोबत सुद्धा खूप वाईट वागलो, कारण मी तिला वचन दिलं होतं की मी तिच्याशी लग्न करेल, परंतु तिचं ते वचनसुद्धा मी पूर्ण करू शकलो नाही. आणि मी तिच्यासोबत लग्नही करू शकत नव्हतो, कारण मला चांदेकरांची इज्जत, आबांची इज्जत फार महत्त्वाची वाटत होती. मला माहीत होतं की आबांना जर कळलं की बाहेर माझे अनैतिक संबंध आहे, तेव्हा मात्र आबा मला घराबाहेर काढतील, ही गोष्ट मला चांगलीच माहीत होती. आणि त्यामुळेच ही गोष्ट मी कोणालाही सांगितलेली नाही. गायत्रीला सुद्धा मी तिचे हक्क देऊ शकलो नाही. त्यावेळी ती प्रेग्नंट होती. मी तिला कधीही वेळ दिला नाही. माझ्या मनात सरोजला धोका देण्याचा वेगळाच गिल्ट होता आणि त्यामुळे मी गायत्रीपासून जरा लांबच राहायला लागलो होतो. जेव्हा तिला माझी गरज होती तेव्हा मात्र मी तिच्या सोबत नव्हतो आणि आता ह्या सगळ्या चुकांचं प्रायश्चित्त कसं करावं याचाच मी विचार करत होतो. आणि यामुळेच मी सतत घराच्या बाहेर राहतोय. घरात आलं की मला असं नेहमी वाटत असतं की मी सरोजला धोका दिलाय आणि त्या गोष्टीचा खूप मोठा गिल्ट माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच मी घरी येत नाही. आणि त्यामुळे सरोजसोबत बोलण्याचीही मला लाज वाटत असते. आणि सरोजचं आणि माझं नातं सुद्धा आता खराब होत चाललंय. परंतु आता काही दिवसांपूर्वीच मी गायत्रीला भेटायला गेलो होतो आणि त्यावेळी मला हे समजलं की गायत्रीचा मृत्यू झालाय. हे ऐकून मी तर पूर्णपणे हादरून गेलो होतो. परंतु मग तिच्या पोटातल्या बाळाचं काय झालं असेल हाही प्रश्न मला आला. गायत्रीच्या पोटी जे बाळ होतं ते बाळ माझं होतं आणि त्या बाळाचं आता पुढे काय झालं असेल, ते बाळ कुठं असेल याचा शोध घेण्याची जबाबदारी माझी आहे. मला माहिती आहे की मी गायत्रीवर खूप मोठा अन्याय केलाय. मी तिला लग्नाचं प्रॉमिस केलेलं असताना सुद्धा तिच्यासोबत लग्न केलं नाही. माझ्यामुळे गायत्रीची बदनामीही झाली असेल आणि सोबतच तिने तिच्या बाळाला कसं वाढवलं असेल. हे सगळं जे काही झाले ते माझ्यामुळे झाले. गायत्रीला मी न्याय देऊ शकलो नाही, परंतु तिच्या बाळाला म्हणजेच आमच्या बाळाला तरी मी न्याय देऊ शकतो. म्हणूनच मी तेव्हापासून त्या बाळाचा शोध घेतोय. प्रदीपचं ते सत्य ऐकून कलाला तर मोठा धक्का बसलेला असतो. कला प्रदीपला म्हणत असते की बाबा, खरं तर तुम्ही सरोज मॅडमची आणि अद्वैतची खूप मोठी फसवणूक केली आहे. मला असं वाटतंय की आपण ही गोष्ट त्यांना सांगायला हवी. ही गोष्ट आपण त्यांच्यापासून नाही लपवू शकत. मला माहिती आहे की सरोज मॅडम आणि माझं कधीही जमत नाही, परंतु एका स्त्रीच्या हक्काने मला त्यांना ती गोष्ट सांगायला हवी. कारण ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ही काही छोटीशी गोष्ट नाही आहे, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बाबा, तुम्ही सरोज मॅडमची फसवणूक केली आहे. त्यांना ही गोष्ट समजायलाच हवी. आणि अद्वैतला सुद्धा या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. प्रदीप कलाला म्हणतो की कला, खरं तर हे सत्य मला सर्वांना सांगायचंय, परंतु त्यासाठी मला थोडासा वेळ हवाय. कला म्हणते की बाबा, अहो एवढा वेळ तर निघून गेलाय. आता लवकरात लवकर हे सत्य सगळ्यांना कळायला हवं. एवढे वर्ष झाले तुम्ही ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवली. खरं तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या हातून जेव्हा चूक झाली तेव्हाच सरोज मॅडमला सांगायला हवी होती. मला माहिती आहे सरोज मॅडम चिडल्या असत्या, परंतु तुमचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होण्याचे भरपूर चान्सेस होते. आज तुमच्यावर ही वेळ आली नसती जर तुम्ही आधी सरोज मॅडमला सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या. प्रदीप कलाला म्हणत असतो की अगं कला, मला माहिती आहे, मला तुझ्या मनाच्या सगळ्या भावना समजताय, परंतु मला माहिती आहे की माझ्याकडनंही खूप मोठी चूक झाली आहे. मला आता लवकरात लवकर हे सगळं सॉल्व्ह करायला हवं. कला म्हणते की सरोज मॅडमच्या डोळ्यात मी तुमच्यासाठी प्रेम बघितलंय आणि सरोज मॅडम या घरासाठी किती काय काय करतात. आज बिझनेस चालू आहे तो त्यांच्यामुळे चालू आहे. घरात सुद्धा त्यांचं एवढं लक्ष असतं. आबांची सुद्धा त्या किती काळजी घेतात आणि सोबत अद्वैतची सुद्धा किती काळजी घेतात. या घरासाठी त्या किती काय काय करत असतात आणि तुम्ही त्यांच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवताय, तर हे तुमचं चुकतंय. आणि आता जर त्यांना एवढं मोठं सत्य समजलं तर त्यांना काय वाटेल. प्रदीप म्हणत असतो की कला बाळा, मला माहिती आहे की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे, माझ्याकडनं अपराध झालाय आणि म्हणूनच एवढी वर्ष झाली मी ही गोष्ट कोणाला शेअरही केली नाही आणि माझ्या मनातच दाबून ठेवली होती. प्रदीप कलाला म्हणत असतो की कला बाळा, मला फक्त थोडासा वेळ दे, मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल. हे सत्य सांगण्यासाठी मला फक्त थोडा वेळ हवाय आणि मी तुला प्रॉमिस करतो की मी स्वतः सगळ्यांना हे सत्य सांगेल. कला प्रदीपला म्हणते की बाबा, मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू, कारण तुम्हीच तुमच्या मुलाचा आणि तुमच्या बायकोचा विश्वासघात केलाय आणि जेव्हा घरातल्यांना हे सत्य समजेल तेव्हा घरातले तरी तुमच्यावर हा विश्वास ठेवतील का. प्रदीप रडायला लागतो आणि कलाला म्हणत असतो की कला बाळा, अगं माझ्या डोळ्यातल्या अश्रूंवर तरी तू विश्वास ठेव. अगं एक ना एक दिवस मी हे सत्य सगळ्यांना सांगणारच आहे.
सत्य सांगितल्यानंतर मला एकाच गोष्टीची जास्त भीती वाटते की अद्वैतच्या मनात माझ्याविषयी थोडं तरी प्रेम आहे. मला माहिती आहे की तो माझ्याशी जास्त बोलत नाही, त्याला माझ्याबद्दल राग आहे, परंतु थोडं का होईना प्रेम त्याच्या मनामध्ये आहे जे मला दिसतंय. आणि जर मी हे सत्य सांगितलं तर अद्वैत मात्र माझा द्वेषच करायला लागेल आणि मी त्याच्या मनातून पूर्णपणे उतरून जाईल. त्यानंतर तो मला बाबा म्हणेल की नाही हेही मला माहीत नाही. गोष्टीची मला जास्त भीती वाटते. एका मुलापासून तर मी ऑलरेडी दूर झालोच आहे, परंतु मला आता दुसऱ्या मुलापासून सुद्धा दूर नाही व्हायचंय. मी माझ्या मुलाचा शोध घेतोय, परंतु अद्वैत सारखा एवढा कर्तबगार मुलगा सुद्धा मी गमावून बसलो तर मग माझं काही खरं नाही. तर गायत्री आणि माझ्या मुलाची सुद्धा काही यामध्ये चूक नाहीये. खरं तर ते मूल कुठे आहे या गोष्टीचा सुद्धा मला शोध घ्यायचा आहे. मला सुद्धा आता प्रदीपची थोडी काळजी वाटायला लागते. प्रदीपला ती म्हणत असते की हो बाबा ठीक आहे आणि माझ्या वडिलांसारखे तुम्ही आहात, मी तुमच्यावर विश्वास ठेवते, परंतु हे सत्य लवकरात लवकर सर्वांसमोर यायला हवं. आणि काळजी करू नका, तुम्ही ज्या मुलाच्या शोधात आहात गायत्रीचा आणि तुमचा मुलगा लवकरात लवकर सापडेल. त्यानंतर एके दिवशी कला ही मंदिरात जाते. मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर कला जेव्हा बाहेर येते तेव्हा मंदिराच्या पायऱ्यांवर एक गोड मुलगी उभी असते. कला तिला विचारते की काय ग, तुझं नाव काय आहे? ती मुलगी सांगते की माझं नाव सखी आहे. कला तिला विचारते की आणि तू कुठे राहतेस? तेव्हा सखी सांगते की मी इथे आश्रमामध्येच राहते. खरं तर 2 वर्षापूर्वी माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर मला इथे पाठवण्यात आलं आणि तेव्हापासून मी इथेच आश्रमात राहतेय. सखीबद्दल ऐकून कलाला फार वाईट वाटतं. कला तिला विचारते की आणि तुझे वडील कुठे राहतात? सखी म्हणते की खरं तर मी माझ्या वडिलांना कधी बघितलंही नाहीये, मला फक्त माझी आईच आठवते. कला आणि ती दोघीही बोलत असतात. बोलता बोलता त्यांची छान अशी फ्रेंडशिप सुद्धा झालेली असते. कला सखीला तिचा नंबर देते आणि सांगते की तुला जर काहीही प्रॉब्लेम आला तर मला फोन करायचा. तर आबांनी अद्वैतला कलाला मंदिरातून घेऊन यायला सांगितलेलं असतं, त्यामुळे अद्वैतही तिथे आलेला असतो. आता अद्वैतही त्या मुलीला भेटतो, म्हणजे सखीला भेटतो आणि सखीमध्ये आणि अद्वैतमध्ये सुद्धा छान मैत्री झालेली असते. कला आणि अद्वैत दोघांनाही सखी फारच आवडते. कला अद्वैतला सांगते की सखी ही अनाथ आहे, तर अद्वैत तिला सांगतो की तिचे वडील कुठेतरी असतील ना? कला सांगते की तिचे वडील कुठे आहेत हे तिलाही माहीत नाही. आता हे ऐकल्यावर अद्वैतला फार वाईट वाटतं. अद्वैत आणि कला तिथून निघून जातात. तर इकडे काही दिवसानंतर सखीला दत्तक घेण्यासाठी अनाथ आश्रमामध्ये एक जोडपं आलेलं असतं आणि ते जोडपं सखीच्या बदल्यात, सखीला दत्तक घेण्याच्या बदल्यात खूप सारे पैसे मॅडमला देत असतं. तर मॅडम म्हणत असतात की तुम्ही मला एवढे पैसे का देताय? तेव्हा ते जोडपं म्हणत असतात की सखी आम्हाला खूप आवडली आहे म्हणून आम्ही देतोय आणि यापुढे सुद्धा आम्हाला हुशार आणि टॅलेंटेड मुलं हवेत. मॅडम विचारतात की अहो पण कशासाठी? तर सखीला नेण्यासाठी जे जोडपं आलेलं असतं ते दुष्ट असतं. खरं तर सखीला वेगळ्या वळणावर नेऊन वेगळ्या नादाला लावून ते तिच्याकडनं पैसे कमवून घेणार असतात. बॅग भरून त्यांनी आणलेली असते, तर त्यांचं हे बोलणं सखीने चोरून ऐकलेलं असतं. सखीला समजलेलं असतं की ही माणसं चांगली नाही आहेत, ही मला दत्तक घ्यायला तर आली आहे, परंतु यांचे विचार मला पटत नाही आहे आणि मला नेण्याचा यांचा हेतूही मला चांगला वाटत नाही आहे. पण मी या वाईट माणसांसोबत अजिबात जाणार नाही. आता सखी जिथे लपलेली असते त्याचवेळी एक पुस्तक तिच्या हातातून खाली पडतं आणि सगळ्यांचं लक्ष सखीवर जातं. मॅडम खूप घाबरतात आणि सखीला म्हणतात की हे बघ, तू ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. सखी मॅडमला म्हणत असते की मॅडम मी या माणसांसोबत आणि ह्या वाईट माणसांसोबत मी अजिबात जाणार नाही. मॅडम ऑलरेडी खूप घाबरलेल्या असतात. सखीला त्या म्हणत असतात की हे बघ, तू जर माझं ऐकलं नाही तर तुझ्या जीवाचं मी काही करेल हा. मॅडम म्हणतात की नाही, मी ही गोष्ट सगळ्यांना सांगणार आहे. मला माहिती आहे की तुम्ही या लोकांकडनं पैसे घेतलेत आणि त्या पैशांच्या बदल्यात तुम्ही मला यांच्यासोबत जायला सांगणार आहात, परंतु मी कुठेही जाणार नाही. तर मॅडम सखीला फोर्स करत असतात की तुला जावंच लागेल. सखी म्हणते की मी नाही जाणार. आता ते तिघही लोक सखीच्या मागेच लागलेले असतात, त्यामुळे सखी टेबलवर असलेला एक स्प्रे तिघांच्याही डोळ्यावर मारते, त्यामुळे तिघांनाही दिसत नाही आणि मग सखी टेबलवरचा एक मोबाईल घेऊन पळून जाते. सखी आता बाहेर आलेली असते, बाहेर पळत पळत असते आणि मग तिच्या लक्षात येतं की ती ताई मला म्हटली होती की जर मला गरज लागली तर मला कॉल कर. सखी बोलते की ताई, मी सखी बोलते, मी तुम्हाला भेटले होते, मी अनाथ आश्रमामध्ये राहायची. तेव्हा कला म्हणते की हो बाळा, परंतु तू एवढी घाबरली आहेस का? सखी तिला सांगत असते की ताई अगं मी खरंच खूप घाबरली आहे. मी ज्या आश्रमात राहते त्या आश्रमामध्ये एक बॅड आंटी आणि अंकल मला न्यायला आलेत. ते मला आता घेऊन जाणार आणि नंतर माझ्याकडनं वाईट कामं करून घेणार. एवढंच नाही तर मला नेण्याच्या बदल्यात त्यांनी मॅडमला खूप सारे पैसेही दिलेत.
कला म्हणते की हे बघ, तू काळजी करू नकोस, मी आत्ता तिकडे येते. तू कुठे आहेस आता? तेव्हा सखी सांगते की मी आता स्टोअर रूम मध्ये आहे, तू लवकर मला घ्यायला ये. सखी बाहेरच्या स्टोअर रूम मध्ये लपून बसलेली असते. कला लगेचच आता तिकडे जायला निघालेली असते. जाता जाता तिने पोलिसांनाही कॉल करून दिलेला असतो, त्यामुळे पोलिसही तिथे पोहोचणार असतात. कलाने पोलिसांना बोलवून चांगलं काम केलेलं असतं, त्यामुळे त्या फ्रॉड जोडप्याला आणि मॅडमला अटक होते. त्यानंतर कला स्टोअर रूम मध्ये जाऊन सखीला सुद्धा घेऊन येते. सखीला आता कला दुसरीकडे कुठे ठेवू शकत नसते, म्हणून ती डायरेक्ट तिला चांदेकरांच्या घरी घेऊन येते. जेव्हा चांदेकरांच्या घरी सखी येते तेव्हा सर्वजण तिला विचारतात की ही कोण मुलगी आहे आणि तू हिला इथे का घेऊन आली आहे. तर अद्वैत जेव्हा सखीला बघतो तेव्हा कलाला विचारतो की तू सखीला इथे का आणलंयस. कला आता घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगू लागते. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर आबांना कलाचं खूप कौतुक वाटत असतं. कलाला ते म्हणत असतात की एवढ्या छोट्याशा मुलीची मदत करून तू चांदेकरांची सून शोभलीस. सरोज कलाला विचारते की हिच्या आई वडिलांचा काही पत्ता आहे का. तेव्हा कला सांगते की नाही, कारण तिची आई 2 वर्षापूर्वी ॲक्सिडेंटमध्ये वारली आणि तिचे बाबा कोण आहेत हे तिलाही नाही माहिती. तेव्हा सरोज म्हणते की असा कसा बाप की त्याला त्याची मुलगीही माहीत नाहीये, आणि एक बाप आपल्या मुलीला असं वाऱ्यावर कसा काय सोडू शकतो. हे सगळं ऐकून तर प्रदीपला मोठा धक्का बसलेला असतो, कारण प्रदीपला एक गोष्ट लक्षात येते की 2 वर्षापूर्वी गायत्रीचा सुद्धा ॲक्सिडेंट झाला होता. आणि जेव्हा मी आधी एकदा गायत्रीच्या घरी गेलो होतो तेव्हा मला कळलं होतं की मला मुलगी आहे आणि तिचं नाव सखी आहे, आणि जर ही मुलगी माझीच असेल तर. त्यामुळे तो कलाला विचारतो की कला, तू हिला कुठल्या आश्रमातून आणलंस. कला सांगते की मी हिला बाल अनाथ आश्रमातून घेऊन आली आहे. हे ऐकून प्रदीपला मोठा धक्का बसतो, कारण प्रदीप ऑलरेडी त्या आश्रमामध्ये विचारपूस करण्यासाठी गेलेला होता, आणि बाल अनाथ आश्रमामधल्या मॅडमने असं सांगितलं होतं की सखी नावाची कुठलीही मुलगी या आश्रमात राहत नाही. प्रदीपला समजलेलं असतं की ही सखी दुसरी तिसरी कोणी नसून माझीच मुलगी आहे, ही गायत्रीच्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे. सखी ही चांदेकरांचंच रक्त आहे हे त्याला कळून चुकलेलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की कलाला ही गोष्ट कधी समजेल की सखी ही आपल्याच घरातली मुलगी आहे, अद्वैतची सावत्र बहीण आणि प्रदीपची मुलगी आहे. हे जेव्हा सत्य सरोजला आणि बाकीच्या घरातल्यांना समजेल तेव्हा त्यांचे काय रिॲक्शन्स असतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आजचा हा ट्विस्ट तुम्हाला आवडला असेल तर, अँड इफ यू लाईक व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट.